नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 11 जुलैचा रिव्ह्यू. आजच्या भागात आपण दोन जोड्यांमधील प्रेमळ नाते बघणार आहोत, म्हणजेच यशा आणि नमी आणि राजा आणि अवनीचं नाते बघणार आहोत. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय राजाने अवनीसाठी खिचडी आणून दिलेली असते. अवनी म्हणते हां खाते, तू जा. राजा हा म्हणतो आणि बाहेर जातो, पण तो दरवाजाच्या फटीतून बघत असतो की अवनीला खाता येत नसतं, कारण तिच्या हाताला भाजलेलं असतं ना. ती खूप स्ट्रगल करत असते खाण्यासाठी. तिच्या उजव्या हाताला भाजलेलं असतं, मग ती डाव्या हाताने खाण्याचा देखील प्रयत्न करत असते, पण तसंही तिला खाता येत नाही. राजा बाहेरून बघत असतो, मग नंतर तो डायरेक्ट आतमध्येच येतो. दिवसभर काहीच न खाल्ल्यामुळे अवनीला तर खूप भूक लागलेली असते, पण खाताच येत नसतं. मग राजा आतमध्ये आल्यानंतर तिच्या हातातून ताट घेतो आणि तिला भरवायला लागतो. म्हणतो हे घ्या. अवनीला कळतच नाही एकदम, ती एकसारखं त्याच्याकडे बघायलाच लागते. राजा म्हणतो अहो घ्या ना. अवनी म्हणते अरे हे काय आहे. राजा म्हणतो अहो ते काय आहे, तुमचा स्ट्रगल बघितला मी, म्हणून म्हटलं अहो खाऊ घालावं. आणि तो तिला भरवत असतो. मग पण अवनी काही तयार नसते. ती म्हणत असते नाही मी खाईन माझं माझं. राजा म्हणतो अहो असं काय करताय. अहो रिसेप्शनला मी खाऊ घातलं होतं ना तुम्हाला, आता हे काय वेगळं आहे, घ्या ना. आता तुम्हाला लागलंय म्हणून मी भरवतोय ना. अवनी म्हणते अरे पण असं भरवायला मी काही कुकुलं बाळ आहे का. ती परत तिचा नेहमीचाच प्रश्न, तू काय नवरा आहेस का माझा. मग राजा थोडासा पॉज घेतो आणि तो हात खाली घेतो आणि म्हणतो नाही मी नवरा नाहीच आहे तुमचा, पण तुमचा मित्र नक्कीच आहे. अवनी बघायला लागते त्याच्याकडे एकसारखीच. मग राजा म्हणतो आहे ना मित्र, मग एक मित्र आपल्या मैत्रिणीला असं उपाशी राहू देईल का. अवनी काही बोलत नाही. मग तो पुढे म्हणतो हे बघा, तुम्ही आत्ता जर का खाल्लं नाहीत ना, तर तुम्ही तुमच्या मित्राला दुखावणार आहेत. चालणार आहे का तुम्हाला. मग गपचूप खावा. अवनी थोडंसं नाही होय करत असते, पण शेवटी ती घेतेच. मग खाते, कारण ऑप्शनच नसतो ना तिच्याकडे, तिला खाताच येत नसतं. मंडळी इथे एक मैत्रीचं सुंदर निखळ नातं देखील दाखवलेलं आहे. मंडळी तुम्हाला जर आपले रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राजा मग पुढे अवनीला घास भरवत असतो. अवनीच्या डोळ्यातून अचानक अश्रू यायला लागतात, तिला रडायलाच येतं. राजा तिला हसवायचा प्रयत्न करत असतो. राजा म्हणतो मॅडम यशोदानं ऑलरेडी खिचडीत जास्तच मीठ घातले हां, आणि आता जर तुम्ही रडलात आणि तुमचे अश्रू जर ह्याच्यामध्ये पडले तर हे अजूनच खारट होणार आहे बघा. मग ती अवनीही हसायला लागते आणि राजाही हसायला लागतो. तो अवनीला खूप आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग पुढे परत तिला तो भरवायला लागतो. पुढे दुसरा स्ट्रगल सुरू होतो. अवनीच्या ओठांना भाताचा एक कण लागलेला असतो. राजा तिला सांगत असतो तुमच्या ओठांना कण लागलाय म्हणून. तो त्याच्या चेहऱ्यावरून दाखवत असतो. अवनीला समजत नाही, ती दुसऱ्या बाजूला करते, पण ते काही तसंच राहतं. अवनी दुसरीकडेच स्वच्छ करत असते. मग राजा स्वतःच तिच्या ओठांवरचा तो भाताचा कण काढून घेतो. अवनी थोडंसं ऑकवर्ड पण फील करत असते, पण जेवून झाल्यानंतर ती राजाला म्हणते थँक्यू. पुढे मग राजा तिथे असलेले बॉटलचं मधील पाणी देखील अवनीला पाजत असतो. राजा अवनीची खूप काळजी घेताना दाखवलं आहे मंडळी. आणि मग राजा पुढे मी आलोच असं म्हणून तिथून निघून जातो. अवनी मग तिथे एकटी बसलेली असते, ती बघत असते राजा किती करतोय माझ्यासाठी हे. राजा मग बाहेर येऊन दरवाजा बंद करून घेतो. बाहेर यशा, धन्या आणि पाल्या जेवायला बसलेले असतात. म्हणजे धन्या आणि पाल्याच फक्त जेवत असतात, यशा फक्त बसलेलाच असतो. तो मग राजाकडे बघतो. राजाचं काय चाललंय हे त्याला काही कळत नसतं. राजा बाटली ठेवायला आतमध्ये जातो. बाटली ठेवून बाहेर येतो, तेव्हा मग धन्या म्हणतो राजा दा पाय बरा आहे का तुझा. मग राजा म्हणतो हां बरं आहे की. धन्या जवळपास चेष्टाच करत असतो राजाची. मग तो विचारतो वहिनी जेवल्या का. राजा म्हणतो हां जेवल्या, म्हणजे मला हातानंच भरवावं लागलं. धन्या मग करून चेष्टा करत असतं. यशा मग रागाने विचारतो का. मग राजा म्हणतो ते काय आहे ना, सर्टिफिकेट हे करताना ना, वाचवताना त्यांचा हात भाजला. यशाला त्याबद्दल काही माहिती नसतं. राजा पुढे म्हणतो त्या म्हणत होत्या की मी जेवणारच नाही. मग म्हटलं मीच भरवतो, मग काय करणार ना. मग पाण्या म्हणतो अरे राजा, हे एक नंबर काम केलेलं आहेस तू. आपल्या माणसांसाठी आपण नाही करणार तर कोण करणार. राजा म्हणतो गेल्या 10,000 वर्षातील एक पॉझिटिव्ह गोष्ट बनलंय हा पाण्या. सगळे शांत होतात. यशा म्हणतो चांगलं काम केलंस हं. पाण्या पुढे म्हणतो एक नंबर फालतू फॅमिली आहे रे ती. मी असतो ना तर त्या देशमानेंच्या कोसाडीत कानाखालीच दिली असती बघ.
राजा म्हणतो म्हणूनच नाही नेलं तुला, नाहीतर राडाच घातला असतास तू तिथं. अरे तो शेवटी बापच आहे ना त्यांचा. यशा म्हणतो पण त्या बापातलं बापपणच गेलंय ना सगळं. एका पोरीच्या आयुष्यभराची मेहनत जाळून टाकली त्यांनी. राजाचं इकडे तिकडे काहीतरी शोधण्याचं चालू असतं. पुढे धन्या म्हणतो मी पण तोच विचार करून राहिलो. बाईच्या स्वप्नांची किंमत नसणारं घर जगात असूच कसं शकतं बरं. ज्या घरात स्त्री नसते ना मंडळी, त्या घरातील लोकांना स्त्रीचं महत्त्व नक्कीच कळत असतं. आणि या दांगट परिवारातील सर्वांच्याच मनात एका स्त्रीबद्दल खूपच आदर दाखवलेला आहे. पुढे पाहण्या म्हणतो ए राजा, तू मगापासून काय शोधून राहिलायस रे. आणि फायनली राजाला तिथे ती क्रीम सापडलेली असते. राजा मग त्याला ती क्रीम दाखवतो आणि म्हणतं अरे त्यांच्या हाताला जरा भाजले ना, त्यामुळं ते जरा मलम लावायचा होता. मग पुढे यशा देखील म्हणतो हां ठीक आहे. पाण्या म्हणतो तुला एक राजा एक ग्रेटेस्ट गोष्ट सांगू का. तू ना माणूस म्हणून आणि भाऊ म्हणून एक नंबरचा भिकारडा माणूस आहेस बघ. पण आहे ना नवरा म्हणून आहे ना, मग दोघेही धन्या आणि पाण्या एकत्र म्हणतात एक नंबर आहेस. आणि ते दोघे हसायला लागतात. यशा इकडे रागाने राजाकडे बघायला लागतो. राज म्हणतो अरे तर मी काय करू. मग पुढे पाण्या म्हणतो अरे आमच्या तोंडाकडे काय बघत बसलायस तू, जा वहिनींना मलम लाव. धन्या म्हणतो ए राजा दा, फक्त मलम लावू नको, थोडा माया पण लाव हा. काय आहे ना आज वटपौर्णिमा आहे, पण तुझ्यासाठी ना व्हॅलेंटाईन डेच आहे बघ. तो राजाची चेष्टा करत असतो. मग यशा त्याला ओरडतो ए गपतो का. धन्या एकदम शांत होतो आणि मग यशा म्हणतो समोरचं गिळून टाक पहिल्यांदा. तो राजाला म्हणतो हां जा. मग राजा म्हणतो हां ठीक आहे येतो लगेच. असं म्हणून राजा आतमध्ये जातो अवनीला मलम लावण्यासाठी. आतमध्ये गेल्यानंतर राजा अवनीला सांगतो मलम आणलंय तुमच्यासाठी. अवनी म्हणते अरे कशाला उगीच, उद्यापर्यंत हे सगळं ठीक होईल रे, काही गरज नाही आहे ह्याची. राजा म्हणतो अहो राग आग होत असेल ना, हे लावलंत ना तर आग होणं थंड होईल, थंड पडेल थोडंसं. अवनी म्हणते बरं दे. मग राजा तिच्या हातात देतो दुसऱ्या. पण अवनी मलम लावण्याऐवजी विचार करत तशीच उभारलेली असते. राजा म्हणतो अहो मॅडम कुणीतरी लिहून ठेवलंय, झालं गेलं विसरावं आणि पुढं पुढंच जगत राहावं. अवनी विचारते कुठे लिहिलंय. राजा म्हणतो ते ते नाही माहिती मला, मी आहे ना अण्णांच्या रेडिओवर ऐकलं म्हणून म्हणतो मी हे. राजा म्हणतो अहो द्या ना मी लावून देतो तुम्हाला. अवनी म्हणते अरे कशाला. राजा म्हणतो हां म्हणजे मग तुम्हाला उद्या पण माझ्याच हातून जेवायचं आहे वाटतं. तो अवनीला ते मलम लावून देण्यासाठीच कन्व्हिन्स करत असतो. अवनी देखील मग हसायला लागते. मग राजा म्हणतो द्या ना. मग अवनी त्याच्याकडे मलम देते आणि फायनली तो तिच्या हाताला मग मलम लावत असतो. जखमेवर हे मलम लावताना अवनीला थोडंसं त्रास होत असतो. राजा म्हणतो नाही नाही थोडंसं आरामातच करतो हं मी. ते ना एक मंडळी गाणं छान प्ले केलेलं आहे. जडला जीव तुझ्या या जीवावरती. मला काही छान म्हणतात नाही, पण खूप छान गाणं आहे मंडळी ते. राजा इथे अवनीला तिच्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो मॅडम माणसानं कवा पण करंट दुःखाचा विचार नाही करायला पाहिजे, फ्युचरच्या सुखाचा विचार करावा. अवनी म्हणते हो का. राजा म्हणतो हो खरंच. आणि मग तो परत तिला मलम लावून देत असतं. चुकून त्याच्याकडून जास्त लावलं जातं आणि तिला थोडंसं दुखत असतं. मग तो सॉरी म्हणतो आणि परत व्यवस्थित तिला मलम लावून देतो. मग पुढे सगळं राजाचं तिच्या जखमेवर ते मलम लावून होतं. राजा म्हणतो हां हे घ्या झालं. अवनी म्हणते किती करशील रे तू माझ्यासाठी. राजा म्हणतो अहो असं काय आहे, जे आपला माणूस आहे त्याच्यासाठी केलंच पाहिजे ना. आणि मी मित्र पण आहे ना तुमचा. आणि तुम्ही असं समजा ना देवी आईनं मला ड्युटी लावली आहे तुमचं सांभाळ करायची, तुमची काळजी घ्यायची. आत्तापर्यंत आहे ना ती ड्युटी तुमच्या आईवडिलांची होती, त्यांनी आता ते रिझाईन केलं आहे, त्यामुळे आता माझी ड्युटी लागली आहे एवढंच. अवनी देखील हसत असते. पुढे अवनी पटकन म्हणते आणि पगार किती देते देवी आई मग. ती फक्त त्याची फिरकी घेत असते. राजा म्हणतो अहो मॅडम लेन देन की बातें छोडो, मोहब्बत बडी चीज आहे, म्हणजे मैत्री पण बडीच चीज आहे. करोड मोलाचं पुण्य हाच पगार आहे माझा. मग अवनी देखील हसायला लागते. राजाला बरं वाटतं अवनी हसत असते त्यामुळं. राजा पुढे म्हणतो आणि आता काय, एकदा का तुमच्या आईवडिलांना तुमची बाजू समजली की मग माझी नोकरी तर जाईलच ना, आणि मग त्यांची ड्युटी परत लागेल. तो थोडासा इमोशनल झालेला असतो. अवनी पण थोडीशी इमोशनल झालेली दाखवलेली आहे. अवनी मग म्हणते म्हणजे मग तू मला सोडून जाशील का. राजा मग तिला उत्तर देतो नाही, पण देवी आईच्या मनात असेल ना तर नाही जाणार मी तुम्हाला सोडून. अवनी म्हणते एक विचारू का. राजा म्हणतो अहो एक काय 100 विचारा ना,
ती खूप इमोशनल झालेली असते. ती म्हणते, "नाही म्हणजे ना, मी बाबांना तर सांगून आली आहे, की मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे म्हणून. पण माझ्याकडे माझं डिग्री सर्टिफिकेटच नाही आहे. कोण देणार आहे मला नोकरी? आणि मग माझी सगळी स्वप्न कशी पूर्ण करणार आहे मी?" पण राजा तिला आधार देतो आणि म्हणतो, "नाही, होणार मॅडम." "मॅडम, अहो होप सोडायची नाही हो. होप लय" अवनी म्हणते, "तोफ चीज आहे." आणि मग ते दोघेही हसायला लागतात. शेवटी अवनीच्या चेहऱ्यावर हसू उमटतंच. राजा नेहमी तिला पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचं शिकवत असतो. राजा म्हणतो, "बघितलंत? रडायला ना 1000 कारणं लागतात, पण हसायला एकच कारण पुरेसं आहे, नाही का? आणि तुम्ही आहे ना अशाच हसत राहा आणि आहे ना आता बिनघर झोपा." असं म्हणून राजा तिथून निघून जातो. अवनीमध्ये आता थोडी पॉझिटिव्हिटी आलेली असते. पुढे मग यश नमीसाठी जेवण घेऊन आलेला असतो. असं दिसतंय की यश नमीसाठी जेवण घेऊन आलेला असतो. तो मागच्या दाराला आलेला असतो. तो इकडे-तिकडे बघत असतो नमी कुठे दिसते का. मग तो तिथे असलेल्या खिडकीवर एकदा नॉक करून बघणार असतो, पण परत थांबतो. सुलक्षणा असेल तर खूप डेंजर काम होईल ना बाई. मग यश तिथेच ताट ठेवून जात असतो. इतक्यात नमी खिडकी उघडते आणि म्हणते, "मला माहिती होतं. माहिती होतं मला की तू येणारच." यशा म्हणतो, "हां, ते मला माहिती आहे की तू काही खाल्लं नशील सकाळपासून. मग फक्त माणूस म्हणून आलोय. घे, खाऊन घे ते, जेवून घे." नमी म्हणते, "नाही, मी नाही जेवणार आहे." यशा म्हणतो, "ए, हट्टीपणा नको करू बरं तू. घे बरं, खाऊन घे." नमी म्हणते, "नाही, मी तुझ्याच हातून जेवणार आहे. एकदा नाही म्हणून सांगितलं ना मी तुला." यशा म्हणत असतो, "अगं खाऊन घे ना." तो तिला समजावत असतो. पण नमी काय हाताला पेटलेली असते. ती म्हणते, "नाही, मी तुला सांगितलंय ना, तुझ्याच हातून खाणार. नाही म्हणजे नाही." म्हणतो, "बरं, ठीक आहे." असं म्हणून यशा जातच असतो. पण तो परत थांबतो. नमीला हसायला येतं. तिला बरं वाटतं. यशा तिच्यासाठी परत थांबलाय ते. मग ती दरवाजा उघडून बाहेर येते. नमी म्हणते, "मला माहिती होतं. माझा उपवास सुटल्याशिवाय कसा जाशील बरं तू?" यशा म्हणतो, "जीवच घे तू माझा. बस आता." मग ना मी दरवाजा ओढून घेते आणि खाली बसते. यशा इकडे-तिकडे नाही होय, नाही होय करत परत बसतो तो. म्हणतो, "उपाशी आहे ना तू राहशील, पण पाप आहे ना मला लागेल." आणि मग तो तिला भरवायला लागतो. खरं तर यशाचं देखील नमीवर प्रेम असतं, पण सुलक्षणामुळे तो काही ते एक्सेप्ट करत नसतो. कारण त्याचा सगळा त्रास नमीलाच होईल ना. मग पुढे नमी त्याला विचारते, "तू जेवलास का? खाल्लास?" यशा म्हणतो, "हो, जेवलोय मी." मी म्हणते, "नाही, मला माहिती आहे तू नाही जेवलायस. मी उपाशी असताना तुझ्या घशाखालून कसा घास उतरेल बरं?" यशा म्हणतो, "अगं नाही, मी पोटभर जेवलोय." लवी म्हणते, "नाही, मला माहिती आहे तू नाही खाल्लेस. खा तू बरं." मग ती त्या चमच्याने त्याला भरवायला लागते. यशा नाही, नाही म्हणत असतो, पण नमी त्याला भरवतेच. नमी त्याला धमकीच देते, "तू खा नाहीतर मी मोठ्याने ओरडीन ना, मग सगळे येतील बाहेर." यशा म्हणतो, "आत्यानं जर का ऐकलं ना, तर तुझा जीव घेईल ती." नमी म्हणते, "हां, माझा जीव घेतलेला तुला चालेल का? मग खा बरं." मला माहिती आहे नाही चालणार आहे तुला आणि मग ते भरवत असते. यशा नाही, नाही म्हणत असतो, पण नमी त्याला जबरदस्ती भरवत असते. मग 2 घास खाल्ल्यानंतर यशा देखील तिला भरवतो. असं थोडासा रोमॅन्टिक सीन घेतलेला आहे त्या दोघांचाही. असं आहे म्हणजे आपल्याला वाटत असतं ना, यशाचं आणि नमीचं लग्न व्हावं. झालं तर छानच होईल. पण शेवटी सीरियल आहे ना, ड्रामा तर व्हायलाच पाहिजे. इकडे अवनी मनाशीच बोलत असते, "होप लय तोप चीज आहे." "खरंच आहे का? पण आहे ना, आत्ता या क्षणी कुठून आणू मी इतकी होप?" सगळी कागदपत्र, माझी डिग्री सगळं काही जळून खाक झालंय. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इतकी मोठी किंमत मोजावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. बाबा असे कसे वागले असतील? का वागले असतील बरं असं? आई, बाबा, वहिनी, दादा सगळेच दुरावलेत माझ्यापासून. घरच तुटलंय. तिला खूप वाईट वाटत असतं. ती स्वतःशीच पुढे म्हणत असते, "आता हे तुटलेलं घर कसं जुळवून आणू? कसं बांधणार आहे हे मी तुटलेलं घर?" परत मग तिला थोडं पाणी प्यायचं असतं, म्हणून ती बॉटलीमध्ये पाणी आहे का बघण्यासाठी जाते. तर पाणी संपलेलं असते. मग ती बाहेर जाते. ती किचनमध्ये जात असते. मग धन्या तिला विचारतो, "काय झालं वहिनी?" अवनी म्हणते, "अरे पाणी संपलं होतं, पाणी आणायला निघाले." धन्या म्हणतो, "अहो हे घ्या की." अवनी म्हणते, "अरे तुम्हाला लागेल ना." धान्या म्हणतो, "अहो आम्हाला नाही लागत. तहान-बिन काय आम्हाला लागत नाही. आम्ही एकदा झोपलो ना डायरेक्ट सकाळीच उठतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही तर ते थाळ्या-बिळ्या वाजवता ना आम्हाला उठवायला. पाणी भरत असताना बाटलीमध्ये पाणी खाली सांडतं."
आणि मग परत बाटलीचं पाणी ॲडजस्ट करते आणि थोडं पाणी परत त्याच बाटलीत ओतते. मग पाण्यात देखील तिथेच असतो, पण तो काही बोलत नाही. मग धन्या म्हणतो, "सॉरी हां वहिनी." पुढे मग अवनी ती बाटली घेऊन आतमध्ये जातच असते, पण तिचं लक्ष तिथे असलेल्या एका दोरीवर जातं. तिथं दोरी अडकवलेली असते ऑरेंज कलरची. इथे थोडंसं सीन सीरियस असल्यासारखं दाखवलंय. अवनी ती हातातली दोरी घेते, ती बघायला लागते. थोडीशी ओढून ती नीट आहे का हे देखील ती पाहत असते. आणि धन्या तिच्याकडे बघत असतो ती काय करते, पण तो काही तिला विचारत नाही. तो फक्त बघतो. त्याला वाटतं असेल काहीतरी अवनीचं काम म्हणून नेत असेल, म्हणून ते काही बोलतच नाही तिला. पाणी देखील तिथंच असतो, पण पाण्याचं लक्ष नसतं. पुढे मग अवनी ती दोरी आणि पाण्याची बाटली घेऊन खोलीमध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते. पुढे मग अवनी ते थोडंसं बोटानेच मोजमाप करते असं दाखवलेलं आहे. आणि मग पुढे अवनी ती दोरी घेते आणि म्हणते, "बरं झालं दोरी मिळाली. पावसामुळे ना खूपच मच्छर झाले होते." ती मच्छरदाणी लावण्याची तयारी करत असते मंडळी. अवनी स्वतःशीच म्हणत असते, "नाही, आजच लावून घेते मच्छरदाणी." आणि मग ती मच्छरदाणी लावण्याची तयारी करायला लागते. पहिला ती ओढणी बांधून घेते आणि कानामध्ये हेडफोन घालते आणि गाणी लावून ऐकत असते. पुढे मग राजा चा सीन घेतलेला आहे. तो बाहेरून काहीतरी करून येतो आणि मग धन्याला म्हणतो, "काय रे, झोपला नाही का तू?" धन्या म्हणतो, "अरे नाही, ते वहिनी आल्या होत्या. वहिनींना पाणी पाहिजे होतं. मग ते थोडंसं पाणी दिलं." राजा म्हणतो, "अरे हां, मी तर विसरलोच बघ पाणी द्यायचं." धन्या म्हणतो, "नाही, आता दिलंय मी वहिनींना पाणी आणि जाताना ना त्या दोरी पण घेऊन गेलेत." राजा म्हणतो, "दोरी? दोरी का नेली?" धन्या म्हणतो, "मला काय नाही माहिती. मी नाही विचारलं त्यांना काय." राजा म्हणतो, "विचारायचं रे. काहीतरी काम असतं तर आपण केलं असतं. त्यांना कशाला काम करायला लावायचं?" धन्या म्हणतो, "हां, ते पावसाळा चालायचा आहे ना. काहीतरी दोरी टाकून कपडे-बिपडे उन्हात घालायचे असतील." धन्या म्हणतो, "हां, तेच म्हणतोय मी पण. इकडं पाण्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच येतं." राजा म्हणत असतो, "अरे करलं असतं ना आपण काय. विचारायचं होतंस तू त्यांना. इथं काही त्या काम करायला आलेत का?" तो धन्यालाच ओरडत असतो. धन्या म्हणतो राजाला, "राजा, वहिनी आतमध्ये दोरी घेऊन गेलेत." नाही म्हणजे मला असं वाटून राहिलंय की एकतर त्या लई टेन्शनमध्ये त्यांच्या बापानं संबंध तोडलेत. मग भाऊ त्यांच्याशी बोलत नाहीये आणि आज तर त्यांचं सर्टिफिकेट पण जाळलंय. त्या टेन्शनमध्ये वहिनी आतमध्ये दोरी घेऊन काहीतरी भलतं-सलतं तर नाही ना करणार? इकडे यांना अवनी काहीतरी रागाच्या भरात किंवा इमोशनल होऊन जीवाचं बरं वाईट करून घेईल याची भीती वाटत असते. पण अवनीच्या आतमध्ये मच्छरदाणी लावण्याची जोरदार तयारी चालू असते. आणि बाहेर यांचा काही गोंधळ सुरू असतं हेही तिला काही ऐकायला येणार नसतं, कारण तिने हेडफोन घातलेले असतात. मग हे सगळे अवनीला हाक मारायला लागतात. चटदिशी उठतात आणि दरवाजा बडवायला लागतात. राजा म्हणत असतो, "अहो मॅडम, दरवाजा उघडा. मॅडम." धन्या म्हणत असतो, "अहो वहिनी, वहिनी उघडा ना दरवाजा." पाण्या देखील ओरडत असतो, "मॅडम, वहिनी प्लीज दरवाजा उघडा ना." राजा मग दरवाजा तोडायचा प्रयत्न करत असतो. तो ढकलत असतो त्याच्या हाताने. अवनीला मात्र काहीच ऐकायला येत नसतं. इकडे यशाला आणि नमीला देखील ऐकायला जातं बरं का. आणि मग फायनली राजा दरवाजा एकदम ढकलून आतमध्ये जातो. दरवाजा तोडतोच. हे तिघेही आतमध्ये पोहोचतात. बघतात तर काय अवनीच्या तोंडासमोर दोरी असते. जवळपास असं वाटतच असतं की अवनी गळफास घेतीये. राजा म्हणतो, "अहो मॅडम नाही, तुम्ही असं नका करू. अहो चुकताय मॅडम तुम्ही." "अहो का तुम्ही असं का करताय? करू नका ना असं." धन्या तर ते डायरेक्ट हात जोडून खालीच बसतो आणि म्हणतो, "अहो वहिनी, मी तुमच्या पाया पडतो. प्लीज असं नका करू ओ. प्लीज, प्लीज नका करू असं." ते अवनीचं मन बदलवायचा प्रयत्न करत असतात. राजा म्हणत असतो, "मॅडम, एवढ्या लवकर होप नका सोडू हो तुम्ही. प्लीज, प्लीज ऐका ना तुम्ही." पाण्या म्हणतो, "अरे राजा रे, बघत काय बसलायस तू? वहिनीला धर ना." "काय तू बघत बसलायस? अहो धर लवकर." धन्या म्हणतो, "अहो वहिनी तुम्ही असं नका करू. आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही नका इतकं इमोशनल होऊ. तुम्ही ना प्लीज, प्लीज नका टेन्शन घेऊ. आम्ही तुमच्यासोबतच आहोत." पाळण्या मात्र राजाला ओरडत असतो, "अरे राजा तू काय करून राहिलेस? तू धर ना, आवर ना लवकर. धर ना त्यांना, पकड ना." तिघेही खूप घाबरलेले असतात. धन्या म्हणत असतो, "ओ वहिनी तुम्ही राजाताकडं बघा ना, बघा ना राजाताकडं." अवनी म्हणते, "का? का बघू मी त्याच्याकडं?" धन्या पण म्हणतो, "का? त्याच्याकडं का?" मग धन्या म्हणतो, "अरे पण अहो म्हणजे राजा त्याची काय अवस्था होईल वहिनीने असं केलं तर?" पाण्या पण म्हणतो, "हां, हां. तुम्ही राजाकडे बघा, तुम्ही राजाकडे बघा. राजाची काय अवस्था होईल? तुम्ही ना राजाची काळजी करा. प्लीज राजाकडे बघा हो तुम्ही." अवनीला काही कळत नसतं ह्यांचं काय चाललंय, हे का बोलतायत असं. कोणी म्हणत असतं, "अरे काय चाललंय?" राजा म्हणतो, "नाही, नाही, मी त्यांचा जीव जाऊ देणार नाहीये."
त्यांनी जर जीव दिला ना मी पण त्यांच्या मागे जीव देईन. नाही नाही असं नाही होऊ देणार आहे मी. राजा पटकन अवनीला जाऊन धरत असतो की तिने दोरीने काही करू नये म्हणून. इकडे धन्याने देखील दोरी धरलेली असते. अवनीला काही कळत नसतं त्यांचं काय चाललंय. ती अवनी म्हणत असते अरे सोड ना, कशाला पकडतोयस तू, सोड ना मला. सॉरी, धन्या आणि पाण्या ती दोरी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि राजानं अवनीला घट्ट पकडलेलं असतं आणि मग ते अचानक तोल जातो आणि ते दोघेही तिथे पडतात. दोन खड्ड्याच्या मध्ये आतमध्ये जातात. ते दोघेही पडलेले पाहून पाण्या पटकन त्याचा चेहरा पलटवून घेतो. धन्या पण लगेच त्याचं तोंड फिरवतो. राजाने अवनी मग तिथून उठण्याचा प्रयत्न करत असत आणि आजचा भाग इथेच संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी तिच्या दारामध्ये रांगोळी काढत असते. सुलक्षणा एकसारखीच अवनीकडे पाहत असते. धन्या इतक्यात येतो तिथे आणि म्हणतो ए आत्या, तुझी नजर लागू देत नसतो हां मी आमच्या बहिणीला. सुलक्षणा म्हणते तू किती बी वाचव तिला पण माझी नजर तिला लागेलच. पुढे अवनी काहीतरी काढत असते आणि खाली तिच्या काहीतरी असतं ते हलत असतं आणि ती हलते आणि पडत असते. इतक्यात राजा तिला वाचवण्यासाठी येतो. तसं अवनीला कोणीच काही होऊ देणार नाही. दांगटांचे सर्वजण अवनीच्या सुरक्षेसाठी नेहमीच तयार असतात. आणि मंडळी आजचा भाग देखील खूप छान रोमॅन्टिक होता. शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असे छान छान रिव्ह्यू तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग उद्या भेटूया. बाय.